राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 24 फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन. आपण झोपी गेलो की हे सारं दृश्य कुठं जातं आणि आपण जागे झालो की प्रत्ययाला कसं येतं हे पाहिलं पाहिजे. हा लय जिथं होतो तो खरा एकांत. खरं म्हणजे ही दररोज घडणारी घटना आहे की आपण झोपी गेल्यानंतर आपल्याला या दृश्यसृष्टीचं अजिबात भान राहत नाही. जवळपास कोण आहे कोण नाही, आपण कुठे आहोत कोण आहोत याचं भान नाही. अशी देहभान विरहित अवस्था असते. मग हे सर्व जातं कुठं? त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे की नाही? का तो सर्व माझ्या मनाचा खेळ आहे? असे अनेक प्रश्न या संदर्भात विचार करण्यासारखे आहेत. दृश्याचा अंत आणि उदय हे माझ्या निरपेक्ष आहे का सापेक्ष आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आपल्या तत्त्वज्ञानात आहे. नवीन भौतिकशास्त्रातही त्याचा शोध सुरू असून माझ्या अस्तित्वाच्या भावनेवर विश्वाचं दृश्य अवलंबून आहे ही संकल्पना मान्य होऊ लागलेली आहे. पहावे आपणासी आपण या नावत ज्ञान असं समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलेलं आहे. मीचा शोध लागला की दृश्याच्या येण्या जाण्याची घटना उलगडेल. विराट पुरुषाला पाहण्याची इच्छा झाली म्हणून दृष्टी आणि दृश्य निर्माण झालं. दृश्य, दृष्टी आणि द्रष्टा ही एकच आहेत. त्यात फरक आपण मीच्या स्फुरणानं करतो. हा मी कोण याचा शोध जर लागला तर याचा उलगडा होईल. तोच कळत नाही, कारण देह आणि मी यांचं विलक्षण अशा पद्धतीचं ऐक्य आपल्या मनावर दीर्घकाळापासून संस्कारित झालेलं आहे. हे एक कारण. आणि मनाचं अस्तित्व संपलं की माझं अस्तित्व संपलं या अनाठायी भीतीमुळं मी मनाच्या पलीकडे जायला तयार होत नाही हे दुसरं. थोडक्यात म्हणजे कोळ्यानं जसं आपले धागे स्वतःच्या अंगातून काढून जाळं विणावं आणि पुन्हा धागे काढण्याचं बंद करून ते मिटवावं, तशा प्रकारे आत्म्यामधून या जाणीवेचं प्रसरण आणि आकुंचन होतं. ते सुद्धा मायेमुळं भासतं. प्रत्यक्षात काही नाही, काही येत नाही आणि काही जात नाही हे सत्य आहे. हे सत्य जिथं उमगतं तो आत्मा म्हणजेच एकांत. मग तो एकांत कुठेही सापडू शकतो. त्यासाठी विजनवासात जाण्याची आवश्यकता नाही, कारण आत्मा हा सर्वात निकट आहे. आपण मायेच्या धाग्यानं विणलेल्या जगताकडे, दृश्याकडे बघत बसून त्यात एकांत शोधतो. तो कसा सापडेल? म्हणून एक असे आत्मा ज्यात आदी अंत, तो स्वये एकांत ओळखावा. हे परमपूज्य मामांचं रामपाठातील वचन प्रत्ययाला आलं पाहिजे. ते साधन आणि गुरुकृपा यांनीच येऊ शकेल. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.